इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं म्हटलं की पहिले त्या वर्षाचे एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करायला हवे आणि नेमका हाच मोठा डोकेदुखीचा भाग आहे. पण हा भार कमी करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम लॉन्च केली आहे. आता ही स्कीम नक्की काय आहे, त्याचा फायदा कोण, कधी आणि कसा घेऊ शकतो, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. टर्नओव्हरला मराठीत काय म्हणतात? माहीत असेल तर कमेंट करा आणि नाही माहीत तर याचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही जर बिझनेस करत असाल किंवा एखादे प्रोफेशनल असाल तर तुम्ही ह्या स्कीमचा बेनिफिट घेऊ शकता. पण तुम्ही जर सॅलरीड पर्सन असाल तर ही स्कीम तुम्हाला लागू होत नाही. मग आता एक उद्योजक किंवा बिझनेससाठी ह्या स्कीमचे काय नियम आहेत ते आपण समजून घेऊया. आता तुमचा जर वार्षिक टर्नओव्हर 2 कोटीपेक्षा जास्त असेल तर ही स्कीम तुम्हाला लागू होत नाही. पण जर तुमच्या पेमेंट्स जे येत आहेत तर 95% पेमेंट्स हे जर बँकिंग मोडने किंवा ऑनलाईन मोडने तुम्हाला मिळत असतील तर हीच लिमिट तुम्हाला 3 कोटीची होईल. तसंच तुम्ही जर लाईफ इन्शुरन्स एजन्सी बिझनेस आहे तुमचा किंवा कोणताही कमिशन बेस्ड एजन्सी बिझनेस आहे तर ही स्कीम तुम्हाला लागू होत नाही. आणि तुम्ही जर गुड्स ट्रान्सपोर्टर असाल तरीसुद्धा ही स्कीम तुम्हाला लागू होत नाही. मग आता समजा ही स्कीम तुम्हाला लागू होते आहे, तुम्ही तुमचा टर्नओव्हर ह्यात फिट होतोय, मग तुम्ही काय करणार तर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी टर्नओव्हरच्या पर्सेंटेजमध्ये हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. मग आता तुम्हाला जे काही पेमेंट्स येत आहेत ते जर कॅशच्या स्वरूपात येत आहेत तर टर्नओव्हरच्या 8% प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे मिनिमम 8% प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि जर तुम्हाला जे काही पेमेंट्स येत आहेत ते बँकिंग मोडने किंवा ऑनलाईन मोडने येत आहेत तर तुम्हाला टर्नओव्हरच्या 6% प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया. समजा तुमचा टर्नओव्हर 1 कोटी आहे आणि त्यापैकी 40 लाख तुम्हाला कॅशमध्ये येत आहेत आणि वरचे जे काही 60 लाख आहेत ते बँक किंवा इतर ऑनलाईन मोडने तुम्हाला येत आहेत. मग 40 लाखाच्या वर तुम्हाला 8% प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 40 लाखाच्या 8% किती होतील तर 3,20,000 आणि 60 लाखावरती तुम्हाला 6% प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे जो येईल 3,60,000. मग तुमचा एकूण प्रॉफिट किती होईल तर 3,20,000 अधिक 3,60,000 म्हणजेच 6,80,000 हा तुमचा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्या प्रॉफिटवरती योग्य तो इन्कम टॅक्स रेट लागून तुम्हाला जो काही टॅक्स येतोय तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे भरून टाकायचा आहे. आता समजा तुम्ही प्रोफेशनल आहात, म्हणजेच कोण तर डॉक्टर, आर्किटेक्ट किंवा लॉयर आहात, तर तुमच्यासाठी काय नियम आहेत ते आपण समजून घेऊया. आता जर तुमचा वार्षिक टर्नओव्हर 50 लाखाच्या आत असेल तर तुम्ही या स्कीमचा बेनिफिट घेऊ शकता. आणि तुमच्या 95% पेमेंट्स म्हणजे टर्नओव्हरच्या 95% पेमेंट्स जर तुम्हाला बँकिंग मोडने किंवा इतर ऑनलाईन मोडने येत असेल तर हीच लिमिट तुमच्यासाठी 75 लाख होईल. मग आता इथे प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार तर टर्नओव्हरच्या 50% तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि मग त्यावरती जो काही योग्य तो इन्कम टॅक्स येईल तो तुम्हाला भरायचा आहे. आता प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीमचा बेनिफिट जरी तुम्ही घेत असलात तरीसुद्धा तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजेच काय तर बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे. का? कारण जनरली ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असतं म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांना बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करणं गरजेचं आहे. आता हे का मेंटेन करायचे बुक्स ऑफ अकाउंट्स तर तुम्हाला कळेल की नॉर्मल इन्कम टॅक्स स्कीम तुमच्यासाठी फायद्याची आहे की प्रिझम्प्टिव्ह इन्कम टॅक्स स्कीम तुमच्या फायद्याची आहे. हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही एक प्रोफेशनल आहात आणि तुमचा वार्षिक टर्नओव्हर हा 20 लाख आहे आणि तुमच्या बिझनेसचे एक्सपेन्सेस आहेत त्या वर्षाचे 11 लाख. मग तुमचा प्रॉफिट किती आला तर 20 वजा 11 9 लाख हा तुमचा प्रॉफिट आहे. आणि प्रिझम्प्टिव्ह खाली कॅल्क्युलेशन्स केलात तर तुमचा प्रॉफिट किती येईल तर 20 लाखाच्या 50% म्हणजेच 10 लाख. मग प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर तुमचा प्रॉफिट जास्ती दिसतोय म्हणजेच तुम्हाला जास्त इन्कम टॅक्स भरावा लागेल. मग इथे तुम्ही काय सिलेक्ट करणार तर नॉर्मल इन्कम टॅक्स स्कीम. त्यामुळे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे सो दॅट तुम्हाला कळेल की नॉर्मल स्कीम फायद्याची आहे की प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम फायद्याची आहे. बरं, टर्नओव्हरला मराठीत उलाढाल असे म्हणतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल की प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम म्हणजे काय आणि आता फायनान्शियल इयर 23-24 ची इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची ड्यू डेट आहे 31 जुलै 2024. त्यामुळे ह्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना तुम्ही तपासू शकता
की ही स्कीम तुमच्यासाठी फायद्याची आहे की नाही, आणि असेल तर त्याचा लाभसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.